स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समितीची बैठक पार पडली। या बैठकीत आरोग्य आणि शिक्षणासंबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। शहरातील धूर फवारणी वेळेवर व नियमानुसार व्हावी, औषधांचा योग्य वापर करावा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नियमित तपासणी करावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले। तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळतो का याची पडताळणी करण्याचे आदेशही देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या गणवेश वितरणातील विलंबाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून संबंधित ठेकेदारांनी 8 दिवसात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी दिली। आज या ठिकाणी बरेच असे काही महत्त्वाचे विषय होते। यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये एक जे 10 विषय होते ते पूर्ण नवी मुंबई शहरामध्ये कीटकजनक रोग यंत्रणा हे म्हणजे कीटकनाशक फवारणीच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव होता। या प्रस्तावामध्ये अनेक सदस्यांनी चर्चा केली की योग्य वेळी फवारणी होत नाही, योग्य वेळी फवारणी झाली पाहिजे। आणि या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की फवारणी करतेवेळी पूर्णपणे त्या केमिकलचा कितपत वापर करतात, कर्मचारी हजर आहेत की नाही किंवा कशा पद्धतीने करतात, या सर्व गोष्टीचा वापर करून त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप होता, म्हणजे आपण जेवण त्यांना ज्या कंपनीच्या माध्यमातून देतो त्या कंपनीनं योग्य जेवण आहार देतात की नाही, त्याच्या कशा पद्धतीने देतात, तो विषय देखील होता, तो आपण या ठिकाणी तकूब केलेला आहे। आणि आपल्याला माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अनेक बहुउद्देशीय कामगार काम करत असतात, परंतु हे काम करत असताना ते वेळेवरती कामावरती हजर आहात की नाही किंवा कशा पद्धतीने काम करतात, त्यांना ते कॉन्ट्रॅक्टर साफसफाई करताना किंवा बहुउद्देशीय इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी यांना जे साहित्याचं वाटप व्यवस्थित झालं आहे की नाही, या सर्व गोष्टीचा आज या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे। आणि तो आपण या ठिकाणी तो लवकरात लवकर, ज्यांचं टेंडरांची वेळ संपलेली आहे तरी देखील हा मुदतवाढ आणलेला आहे। हे मुदतवाढ न होता आपण वेळेत एक लवकरात लवकर महिन्याभरामध्ये आपण ते टेंडर काढावं आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सेवा देण्यात यावी असे या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात। हे प्रशासनाच्या कालावधीमध्ये हे ठेकेदार काम करत होते, परंतु पूर्णपणे आता यावेळेला त्या फवारणीच्या संदर्भामध्ये कीटकनाशकच्या कामासंदर्भात पूर्ण नवी मुंबईमध्ये देगा ते CBD पर्यंतच्या सर्व कामांमध्ये, नागरिक आरोग्य केंद्रांमध्ये ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये हे ठेका चालतो त्या सर्व ठेकेदारांना यावेळेला येणारा ठेके हा व्यवस्थित नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीनं त्यांची पुढील तक्रार येणार नाही अशा पद्धतीनं टेंडर, आणि त्या टेंडरमध्ये पूर्णपणे सर्व गोष्टी उल्लेख करून ह्याच ठेकेदारांना वारंवार असा ठेका मिळतोय असं न पाहता कोणीही टेंडर त्या ठिकाणी भरू शकतं आणि ते काम चांगल्या पद्धतीने पारदर्शक पाडू शकतं अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना देण्यात आली। या ठिकाणी एका सदस्याने असा आरोप केला की याच्या पुढे अशा पद्धतीने होणार नाही याची काळजी घेण्याकरता सर्व सदस्यांनी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केलेलं आहे आणि यापुढे तुम्हाला असं काही दिसणार नाही। माहिती करता सांगतो की आम्ही सर्व सदस्य, सभागृहातील सर्व सदस्य या ठिकाणी नवी मुंबईतील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, कुठल्याही प्रकारे त्यांना डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना सामोरे जाता लागू नये याकरता आपण कीटकजनक जे रोगतंत्र आपण जे कीटकनाशकचा जो आज प्रस्ताव आहे, या प्रस्तावाबद्दल जे कोणी ठेकेदार काम करत होते ते पाठीमागं काही वर्षानुवर्ष ते काम करत आहेत। यावेळेला आम्ही पूर्णपणे सर्व सदस्यांनी सूचना दिलेल्या आहेत की कोणताही ठेकेदार त्या ठिकाणी काम करत असताना त्याच्या वेळेवर फवारणी होते का, कशा पद्धतीने फवारणी होते, त्या ठिकाणी योग्य प्रकारे ते केमिकल वापरलं जातंय का, त्यांना ते कर्मचारी हजर आहेत का, त्यांना ते साहित्य पुरवलं जातं का, या सर्व गोष्टीचा लेखाजोखा आम्हाला या ठिकाणी सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि लवकरात लवकर चांगलं फ्रेश, म्हणजे त्यांचा आता हा ठेका संपलेलाच आहे, मुदतवाढ न देता लवकर टेंडर काढून प्रत्येक या नवी मुंबई शहरातल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्याकरता नियोजित असा टेंडर आणावं, जेणेकरून भविष्यामध्ये अशा अडचणी निर्माण होणार नाहीत। आपल्याला माहिती करता सांगतो यापुढं मुदतवाढ हा प्रकार होणार नाही।
सर्व प्रशासनाला, प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रशासनाला सूचना आलेल्या आहेत की टेंडर संपायच्या अगोदरच आपण त्या गोष्टीची खबरदारी घ्यावी, ते टेंडर वेळेत काढण्यात यावं अशी सर्व आपल्या माहितीकडे सांगतो. हे टेंडरच आपण काढतोय आता नवीन. या टेंडरमध्ये आपण सर्व ज्या अटी शर्ती कायमस्वरूपी लावलेल्या आहेत की त्याच ठेकेदाराला काम मिळण्याकरता ह्या सर्व शिथिल करून कुठल्याही चांगलं काम करणाऱ्या ठेकेदाराला त्या ठिकाणी काम मिळावं याकरता आम्ही सर्व गोष्टी बाबी तपासून या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळेल. या सर्व गोष्टीची पूर्णपणे या सर्व गोष्टी चेंज झालेल्या दिसतील. आणि आपल्या माहितीकरता सांगतो, प्रत्येक नागरिक आरोग्य केंद्रामध्ये या नवी मुंबई शहरातील जे आरोग्याचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक नागरिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी हेड एक कोणीतरी प्रमुख त्या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या माध्यमातून एक निवडलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व साहित्य त्या ठिकाणी घेण्याकरता एक नागरिक आरोग्य केंद्राच्या इथेच आपण त्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु याचं सर्व लेखाजोखा होतोय की नाही, का होत, म्हणजे आपण का करत नाही, त्यांच्यावर नियंत्रण आपलं का नाही, या सर्व गोष्टीचा उहापोह झालेला आहे. आणि भविष्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी चांगल्या निदर्शनात येतील आणि आपल्याला बघायला मिळतील. भोजन आपण त्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून जी ती कंपनी, अन्न कंपनी जी आहे ती देते. आपल्या माहितीकरता सांगतो, या विषयासंदर्भामध्ये हा विषय तहकूब केलेला आहे. पुढील म्हणजे एक आठवड्यासाठी हा विषय थांबवलेला आहे. याचं कारण असं आहे की आपण नेमके त्या कंपनीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना आपण CBSE विद्यार्थ्यांना किती देतोय, बालवाडी विद्यार्थ्यांना किती देतोय, माध्यमिक विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना आपण भोजन देतोय आणि ते भोजन कशा प्रकारचं आहे याचा सर्व खुलासा करण्याकरता आपण थांबवलेला विषय नाही आहे किंवा आपण मुदतवाढ दिली नाही असा विषय नाही आहे. आपण चांगल्या दर्जेदार, चांगल्या प्रतीचं आपण जेवण दिलं पाहिजे आणि याकरता आपण याची माहिती प्रशासनाने एक आठवडाभराची वेळ मागितलेली आहे आणि सर्व गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी माहिती सादर केली. सोयीनुसार असं म्हणता येणार नाही आपल्याला. त्या ठिकाणी प्रशासनाला सदस्यांची मागणी आहे की किती विद्यार्थ्यांना आपण देतोय, किती विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी, म्हणजे सर्व लेखाजोखा आम्हाला माहितीसह सादर करावा. कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीचा मुदतवाढ हा प्रस्ताव येऊ नये याची सूचना देखील या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. ज्या त्या डिपार्टमेंटनी या सर्व गोष्टीची गांभीर्याने काळजी घ्यावी.